सध्या आषाढी वारी चालू झालेली आहे. वारीमुळं रस्ते रस्ते अगदी विठुरायाच्या गजरानं फुलून गेलेले आहेत. गावगावचे वारकरी विठ्ठलाच्या भेटीला मोठ्या प्रेमानं आनंदानं निघाले आहेत. रस्ते सजून गेले आहेत. त्यांच्यावर पुष्पवृष्टी होत आहे. भक्तीचा जणू काही महापूर आलेला आहे. कारण वारकऱ्यांना त्यांच्या जीवाचा जिवलग म्हणजे पंढरीनाथ पांडुरंग यांच्या भेटीची आस त्यांना लागली आहे. कारण त्यांना विठ्ठलाचं मुख पाहायचं आहे. कारण महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे याची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. पण याही वातावरणात काही तुकाराम अजून घरीच आहेत. ते आपल्या संसारात गुंतलेले आहेत. कारण त्यांना वाटतं की आमचं पंढरपूर आमच्या घरीच आहे. त्यांची रुक्माई घरीच आहे. सगळा गोटावळा घरीच आहे. त्यांना वाटतं की त्यांची मिसेस म्हणजे खूप विशेष आहे. ती जणू रुक्माईचा अवतार आहे आणि त्याचे लेकरं बाळ जणू तो या भूमिकेत आहे की विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळाचा मेळा. म्हणजे त्याचा एकनाथ खांद्यावर आहे. एकनाथ खांद्यावरी आणि मोठी पोरगी राहिली घरी, अशी त्याची अवस्था आहे. कारण मित्रांनो, त्याचं सुद्धा खेड्यातल्या तुकारामाचं सुद्धा आज असं चालू आहे. त्याचं सुद्धा सुख आहे, पण त्याचं सुख वेगळं आहे. खेड्यातल्या तुकारामाचं सुख असं आहे, तुका म्हणे माझे याची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. इथं मी जो श्री वापरला तो बाई या अर्थी वापरला. ते श्री वेगळं आणि हे श्री वेगळं. याचं सुख एखाद्या बाईचं नाही जमलं तर घरच्या लक्ष्मीचं तोंड पाहण्यातच त्याला धन्यता वाटते, मजा वाटते. हेच त्याचं सुख आहे. कारण हा म्हणतो की तुका म्हणे माझे हिची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. म्हणजे त्याच्या घरचीच. मित्रांनो, म्हणून म्हणतो, अरे संसार रोजचाच आहे. लेकरं बाळ रोजचेच आहे. हे सोडा, वारीचा आनंद घ्या. खरोखर वारीमध्ये काय सुख आहे, काय आनंद भेटतो. एरवी मोठमोठे लोक वारीला जात नाही. खरं सुख तिथून मिळतं. संसार कितीही करा, झिरो आहे. यात समाधान नाही, फक्त तळमळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुकासाठी करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जायची वेळ. पण आपण घरीच आहे. कारण आपण आपल्या श्रीचं मुख पाहण्यामध्येच आनंदी आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, काही असल्यास कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.